सकाळी 10:30 नंतर पावसानं वसई विरारमध्ये दमदार सुरुवात केलेली आहे। त्यामुळे वसई विरार आणि नालासोपाऱ्यातल्या सखल भागांमध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। नालासोपारा पूर्वेकडच्या गालानगर, शिर्डीनगर, मजिठिया पार्क, संकेश्वर नगर या भागांमधल्या रस्त्यांवर पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातनं मार्ग काढत जावं लागतंय। काही वाहनं बंद देखील पडतायत। उघड्या ट्रान्सफॉर्मर मधल्या वायरिंगमधनं धूर देखील बाहेर येतोय। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते। नालासोपारा पूर्वेकडच्या मजिठिया पार्क इथल्या रस्त्यांवरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरारमध्ये रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावली होती। सकाळी पावसानं विश्रांती घेतली असली तरी 10:30 नंतर पुन्हा एकदा पावसानं इनिंग आपली सुरू केलेली आहे। जर आपण बघितलं तर या पावसाच्या इनिंगमुळे पूर्णपणे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील मजिठिया नगर या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं या रस्त्यावर पूर्णपणे पाणीच पाणी दिसतं आहे। पाण्यातून वाहनं ही हाकण्यात येत आहेत, काही वाहनं बंदही पडण्यात येत आहेत। 2 व्हीलर खास करून त्या बंद पडत आहेत। मात्र ही अशीच परिस्थिती नालासोपारा, विरार आणि वसईचे जे सखल भाग आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। तर आता दुपारची वेळ झालेली आहे, शाळेतून मुलंही बाहेर आता येतील, त्यामुळे येथे जे पालक आहेत आणि लहान मुलं आहेत, विद्यार्थी, त्यांची मोठी तारांबळ उडणार आहे। आता दुपारनंतर पावसाने जर जोर वाढवला तर आणखीन नागरिकांच्या अडचणी वाढू शकतील। मात्र या पावसामुळे वसईच्या ग्रामीण भागातील जो शेतकरी आहे तो मात्र सुखावलेला आहे। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, नालासोपारा। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन